नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 ला टार्गेट करत युनिट वाईज रेफरन्स बुक्स डिस्कस करणार आहोत, जे लाईफ सायन्सेससाठी इम्पॉर्टंट आहेत. सो ती बुकलिस्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यापूर्वी मी सांगू इच्छिते की महाराष्ट्र सेट लाईफ सायन्सेसची जी बॅच आहे ती यावर्षीची आपली ऑलरेडी सुरू झालेली आहे. 16 सप्टेंबरला ही बॅच सुरू झालेली आहे आणि नेक्स्ट जी बॅच आहे आपली ती 1 ऑक्टोबरला आपण स्टार्ट करत आहोत. तर यानंतर या कोर्समध्ये आपल्याला काय काय अवेलेबल आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. या कोर्समध्ये आपल्याला डेली लाईव्ह क्लास 9 PM ला आपल्यासाठी अवेलेबल असणार आहे. याशिवाय जर आपण वर्किंग कॅन्डिडेट असाल आणि जर ह्या पिरियडमध्ये जर नाही अटेंड करणं झालं, जर हा क्लास मिस झाला, तर रेकॉर्डेड लेक्चर्सही आपल्याला अवेलेबल असणार आहे. यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 13 युनिट्स आपल्या लाईफ सायन्सेसच्या सिलेबसमध्ये आहे. तर त्याच्या नोट्स आपल्याला टाइम टू टाइम लेक्चरच्या वेळेस किंवा नंतर प्रोव्हाइड केल्या जातील. याशिवाय 200+ MCQs आपल्याला मिळणार आहेत. याशिवाय लास्ट इयर PYQs विथ सोल्युशन मिळणार आहे आणि ॲपवरती जाऊन तुम्ही वीकली टेस्ट सुद्धा देऊ शकता. ह्या कोर्सची फीस ही 10,000 होती, बट आफ्टर डिस्काउंट ही मात्र 8,000 रुपये आपल्याला पे करावे लागणार आहेत. यामध्ये पेपर 1 सुद्धा आपल्याला फ्री असणार आहे. ह्या कोर्ससाठी आपल्याला फक्त खाली दिलेले जे नंबर्स आहेत या नंबरवरती व्हॉट्सॲप करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचा आहे. आता आपण 1 by 1 13 युनिट्स डिटेल्समध्ये डिस्कस करूया की त्यांचे रेफरन्सेस काय काय आहेत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर फर्स्ट आपला जे युनिट आहे त्याचं नाव आहे मॉलिक्युल्स अँड देअर इंटरॅक्शन रिलेव्हंट टू बायोलॉजी. आता ह्या युनिटच्या अंडर आपण ॲटमचे स्ट्रक्चर्स, मॉलिक्युल्स, केमिकल बॉन्ड असेल किंवा स्टेबिलायझिंग इंटरॅक्शन्स असतील किंवा बायो एनर्जेटिक्स असेल, बायोमॉलिक्युल्सचे डिटेल्स असतील, तर हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी हे जे बुक्स आहेत जसं की बायोकेमिस्ट्री बाय ल्युबर्ट स्टायर असेल किंवा एन्झाइम्स बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी, क्लिनिकल केमिस्ट्री बाय ट्रिवर पामर आहे. यानंतर अ व्हेरी फेमस बुक लेनिंजर प्रिन्सिपल्स ऑफ बायोकेमिस्ट्री बाय डेव्हिड एल नेल्सन अँड मायकेल एम कॉक्स आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट बायोकेमिस्ट्री बाय डोनाल्ड वोएट अँड जुडिथ जी वोएट. तर हे 4 रेफरन्सेस आपल्यासाठी बेस्ट रेफरन्सेस आहेत, ज्यामधून आपलं बायोकेमिस्ट्री खूप चांगलं होऊ शकतं. यानंतर सेकंडली टॉकिंग अबाउट सेल्युलर ऑर्गनायझेशन. आता यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले तर सेल मेम्ब्रेन स्ट्रक्चर फंक्शन आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन अँड फंक्शन ऑफ इंट्रा सेल्युलर ऑर्गॅनेल्स आहे. त्यानंतर सेल डिव्हिजन, सेल सायकल, असे काही पॉईंट्स आहेत आपले सिलेबसमध्ये. तर त्यासाठी आपल्याला हे रेफरन्सेस महत्त्वाचे आहेत, जसं की प्रेस्कॉट्स मायक्रोबायोलॉजी बाय जॉयने विली, त्यानंतर लिंडा शेरवूड, क्रिस वुल्फेटन. यानंतर सेकंड बुक असं आहे ते म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ द सेल बाय ब्रूस अल्बर्ट्स, अलेक्झांडर जॉन्सन आणि जुलियन लेविस. यानंतर थर्ड बुक मॉलिक्युलर सेल बायोलॉजी बाय हार्वे लॉडिश, आर्नॉल्ड बेर्ग आणि क्रिस कायझर. नाव सेल अँड मोल बायोचं आणखी एक बुक आहे विच हॅज बीन रिटन बाय गेराल्ड कार्प आणि ब्रॉक बायोलॉजी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो हे 5 रेफरन्सेस त्यासाठी आपल्याला खूप हेल्पफुल ठरतील. यानंतर थर्ड युनिट विषयी बोलूयात. थर्ड युनिट जो आहे तो आहे रिगार्डिंग फंडामेंटल प्रोसेसेस. तर याच्यामध्ये आपल्याला फंडामेंटल प्रोसेसेस म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी रिलेटेड जे काही DNA रिप्लिकेशन असेल, त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन ऑफ DNA, ट्रान्सलेशन, जीन एक्सप्रेशन. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी परत एकदा गेराल्ड कार्पचं जे बुक आहे सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी हे हेल्पफुल असणार आहे. याशिवाय जीन बाय जेम्स डी वॉटसन आहे आणि अर्थातच लेनिंजर बुक पण इथे हेल्पफुल ठरेल. आणि दिस इज न्यू फॉर यू मॉलिक्युलर सेल बायोलॉजी बाय हार्वे लॉडिश, आर्नॉल्ड बेर्ग आणि क्रिस ए कायझर. तर हे बुक आपलं बेसिक किंवा कोर जे मॉलिक्युलर बायोलॉजी आहे हे खूप चांगलं करतील. यानंतर फोर्थ जो आपला युनिट आहे तो आहे सेल कम्युनिकेशन अँड सेल सिग्नलिंग. आता हा सगळा इम्युनॉलॉजी पार्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर होस्ट पॅरासाइट इंटरॅक्शन असेल, सेल सिग्नलिंग असेल, सेल कम्युनिकेशन, इम्युनिटी, कॅन्सर. सो हे सगळे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे असतात. तर त्यासाठी हे बुक तुम्हाला हेल्पफुल ठरतील. रॉइड्स इसेन्शियल बायोलॉजी, यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ द सेल बाय ब्रूस अल्बर्ट्स, अलेक्झांडर जॉन्सन अँड जुलियन लेविस.
नंतर मॉलिक्युलर सेल बायोलॉजी बाय हार्वे लॉडिश, अर्नॉल्ड बेर, क्रिस एकायझर. ओके, हे रिपीट झालंय. हे बुक तुम्हाला मी यापूर्वीही सांगितलेलं आहे. याच्यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी आणि अर्थातच इम्युनॉलॉजी हे दोन्ही खूप चांगल्या प्रकारे दिलंय. नंतर सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी बाय गेराल्ड कार. आणि लास्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट, क्युबे इम्युनॉलॉजी बाय थॉमस जे किंड, अ व्हेरी फेमस अँड हेल्पफुल बुक फॉर कव्हरिंग युअर ऑल कोर कन्सेप्ट ऑफ इम्युनॉलॉजी, आय वुड से. यानंतर डेव्हलपमेंटल बायोलॉजी. आता डेव्हलपमेंटल बायोलॉजीमध्ये आपल्याला जे बुक इम्पॉर्टंट आहेत ते आहे डेव्हलपमेंटल बायोलॉजी बाय स्कॉट एफ गिल्बर्ट आहे. त्यानंतर टॅक्सोनॉमी, अॅनाटॉमी अँड एम्ब्रियोलॉजी ऑफ इकॉनॉमिक बॉटनी बाय B.P. पांडे. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट बाय लेविस वर्ल्डपर्ट आणि चेरिल टिकल हे बुक्स आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला जे बेसिक कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट असेल किंवा गॅमेटोजेनेसिस, फर्टिलायझेशन, नंतर मॉर्फोजेनेसिस, ओके, त्यानंतर प्रोग्राम सेल डेथ, असे जे सगळे तुमचे बेसिक टॉपिक्स आहेत ते इथे कव्हर होतील. आता नेक्स्ट जे आहे ते आहे सिस्टीम फिजिओलॉजी मध्ये प्लांट. आता हे प्लांट फिजिओलॉजी बाय लिकॉल्न टेस अँड इरिऑडो झेगर हे बुक आपल्याला हेल्पफुल ठरेल, ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, त्यानंतर नायट्रोजन मेटाबॉलिझम, प्लांट हॉर्मोन्स असे काही टॉपिक्स आपले चांगले कव्हर होतील. त्यानंतर आहे ॲनिमल फिजिओलॉजी नावाचा युनिट. आता ह्या ॲनिमल फिजिओलॉजीमध्ये आपल्याला सगळे सिस्टीम्सची स्टडी असते. जसं की सगळ्यात पहिलं तर आपल्याला ऑफकोर्स ब्लड असेल, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी, नर्वस, देन एक्सक्रिटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम. सो या सगळ्या ज्या सिस्टीम्सची स्टडी आहे तर त्यासाठी हे बुक आपल्याला हेल्पफुल ठरतील. त्याच्यामध्ये ॲनिमल फिजिओलॉजी बाय गेराल्ड जे टॉर्टोरा, त्यानंतर गॉयटन अँड हॉल टेक्स्टबुक ऑफ मेडिकल फिजिओलॉजी बाय गॉयटन फिजिओलॉजी बाय जॉन ई हॉल. यानंतर शाउम्स आउटलाईन ऑफ ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. असे काही बुक्स आपल्या सगळे कोर कन्सेप्ट क्लिअर करतील रिगार्डिंग सिस्टीम्स. आता 8th युनिट बद्दल बोलूयात. 8th युनिट जो आहे तो आहे इनहेरिटन्स बायोलॉजी. इनहेरिटन्स बायोलॉजी मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले तर अगदी मेंडेलियन प्रिन्सिपल्स पासून सुरू करायचं असतं. त्यानंतर जीन, त्याच्यानंतर मेंडेलियन प्रिन्सिपल्स, जीन मॅपिंग मेथड्स, मायक्रोबियल जेनेटिक्स, ह्युमन जेनेटिक्स, रिकॉम्बिनेशन, हे सगळे टॉपिक्स असतात आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला जीन्स बाय बेंजामिन लेविन, आय जेनेटिक्स, अ मॉलिक्युलर अप्रोच बाय पीटर रसेल आणि प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक बाय डी पीटर स्नुस्टॅड अँड मायकेल जे सिमन्स हे रेफरन्सेस आपल्यासाठी हेल्पफुल ठरतील. यानंतर 9th युनिट आहे आपला, तो आहे डायव्हर्सिटी ऑफ लाईफ फॉर्म्स. आता डायव्हर्सिटी ऑफ लाईफ फॉर्म्स मध्ये सगळ्यात पहिले तर तुम्हाला टॅक्झॉनॉमीची स्टडी आहे, त्यानंतर लेवल्स ऑफ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, त्यानंतर आउटलाईन क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आणि नंतर हिस्ट्री, असे काही टॉपिक्स असतात. तर त्यासाठी टॅक्सॉनॉमी, अ टेक्स्ट अँड रेफरन्स बुक बाय रिचार्ड ई ब्लॅकवेल्डर, त्यानंतर प्लांट सिस्टमॅटिक्स बाय गुरुचरण सिंग, इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट बाय P.D. शर्मा, प्लांट पॅथॉलॉजी बाय जॉर्ज ॲग्रिऑस आणि ऑफकोर्स प्रिस्कॉट्स मायक्रोबायोलॉजी बाय विली. हे टॉपिक्स हे युनिट्स आपल्यासाठी हेल्पफुल असतील. नंतर आहे इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स. आता इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स मध्ये काय काय स्टडी आहे पहिले ते सांगते. द एन्व्हायरमेंट, हॅबिटॅट निश, पॉप्युलेशन इकोलॉजी असेल, कम्युनिकेशन इकोलॉजी, सिस्टीम इकोलॉजी, बायोजिओग्राफी, ओके, हे सगळे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे असतात. तर त्यासाठी आपल्याला एलिमेंट्स ऑफ इकोलॉजी 8th एडिशन बाय थॉमस एम स्मिथ, त्यानंतर बेसिक इकोलॉजी, फंडामेंटल्स ऑफ इकोलॉजी बाय यूजिन पी ओडम आणि इकोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स अँड कन्झर्वेशन ऑफ SP सिंग, JS सिंग, हे असे काही रेफरन्सेस आपल्यासाठी हेल्पफुल ठरतील. आता 11th युनिट आहे इव्होल्युशन अँड बिहेवियर. आता इव्होल्युशन मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले तर इव्होल्युशन ऑफ लाईक इमर्जन्स ऑफ इव्होल्युशनरी थॉट्स आहे, त्यानंतर ओरिजिन ऑफ सेल्स अँड युनिसेल्युलर इव्होल्युशन, मॉलिक्युलर इव्होल्युशन, मेकॅनिझम अँड ऑल. तर यासाठी आपल्याला स्ट्रिकबर्गर्स इव्होल्युशन बाय मॉनरॉय W. स्ट्रिकबर्गर, यानंतर इव्होल्युशन पेपर बॅग बाय मार्क रिडली, इव्होल्युशन बाय डॉग्लास फ्युजियामा आणि ॲनिमल बिहेवियर
अँड इव्होल्युशनरी अप्रोच बाय जॉन अल्कॉक. असे सगळे रेफरन्सेस आपल्याला हेल्प करतील. नंतर 12th युनिट आहे अप्लाइड बायोलॉजी. आता याच्यामध्ये हा प्रेस्कॉट जो अगदी बेसिक आहे पण इम्पॉर्टंट आहे, जे आपले सगळे फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर करतात. कारण की या अप्लाइड बायोलॉजीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं असतं, तर मायक्रोबियल फर्मेंटेशन आहे, याशिवाय ऍप्लिकेशन ऑफ इम्युनॉलॉजिकल प्रिन्सिपल्स असतात, जिनॉमिक्स आहे, बायो रिसोर्स अँड युजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे, बायोसेन्सर आहे, बायो रिमेडिएशन आहे. तर हे बुक खूप हेल्पफुल आहे त्यासाठी. याशिवाय आणखी काही रेफरन्सेस आहेत जसं की ब्रॉक बायोलॉजी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इम्युनॉलॉजी बाय जॅनिस क्युबे. नंतर प्लांट ब्रीडिंग प्रिन्सिपल्स अँड मेथड्स पेपरबॅक बाय बी.डी. सिंग. दिस इज ऑल्सो हेल्पफुल, अ व्हेरी बेसिक बुक अगेन. आणि लास्ट प्लांट टिश्यू कल्चर बाय सत्यनारायणा बी.एन. यानंतर 13th आणि लास्ट आपला जो युनिट आहे मेथड्स इन बायोलॉजी, यामध्ये आपल्याला सगळ्या इम्पॉर्टंट टेक्निक्स आहेत डिस्कस करायच्या, जसं की मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, त्यानंतर हिस्टोकेमिकल अँड इम्युनो टेक्निक्स आहेत, बायोफिजिकल टेक्निक्स असतील, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स असतील, रेडिओ लेबलिंग, मायक्रोस्कोपिक टेक्निक्स, ओके. त्यानंतर इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल मेथड्स, अशा सगळ्या टेक्निक्स आपल्याला आहेत. तर त्यासाठी आपल्याला हेल्पफुल बुक असणार आहेत प्रिन्सिपल्स ऑफ जीन मॅनिप्युलेशन अँड जिनॉमिक्स बाय सँडी बी प्रिमरोज, रिचार्ड ट्विमिन. नंतर जीन क्लोनिंग अँड DNA अनालिसिस अँड इंट्रोडक्शन बाय T.A. ब्राउन. नंतर मॉलिक्युलर क्लोनिंग अ लॅबोरेटरी मॅन्युअल बाय जोसेफ सॅमब्रुक, डेव्हिड रसेल. नंतर फंडामेंटल्स ऑफ बायोस्टॅटिस्टिक्स बाय V.B. रस्तोगी आणि प्रिन्सिपल्स ऑफ बायोकेमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोलॉजी बाय विल्सन वॉकर. तर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे 13 युनिटला कव्हर करणारे सगळे रेफरन्सेस बुक आपल्यासोबत मी डिस्कस केले आहेत, शेअर केले आहेत. तर ह्या व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.